स्वातंत्र्यदिनी दरवर्षी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला नवी दिशा देणारं भाषण करतात. यंदाच्या भाषणात लक्षवेधी ठरल्या शक्तीच्या सप्तधारा. उत्पादन, शेती आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान, गतिशक्ती, संरक्षण, हरित नील अर्थव्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर ही 7 क्षेत्रं वेगळी वाटतात, पण त्यामागचा विचार एकच. भारतानं केवळ मोठी अर्थव्यवस्था व्हायचं नाही, तर उत्पादनापासून संस्कृतीपर्यंत स्वतःची क्षमता उभी करायची आहे. प्रत्येक धारा नेमकं काय सांगते पाहूयात. पहिलं, उत्पादन. मोबाईल फोनचं उदाहरण घ्या. एकेकाळी कोट्यवधी फोन आयात व्हायचे. आज भारत जगातला 2ऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक आहे. 2025मध्ये स्मार्टफोन हा देशाचा सर्वात मोठा निर्यात घटक ठरला. पण चिप, डिस्प्ले, कॅमेरा हे अजून परदेशातूनच येत आहेत. देशांतर्गत मूल्यवर्धन अवघं 18 ते 20% आहे. हे झालं एका उद्योगाचं. आता पुढची खरी झेप म्हणजे सगळ्या उद्योग जगतात संपूर्ण मूल्य साखळी इथंच उभी करणं. मेड इन इंडियापासून मेड बाय इंडिया हेच खरं लक्ष आहे. भारतातली शेती एका विचित्र टप्प्यावर आहे. 2024-25मध्ये अन्नधान्य उत्पादन सुमारे 358 दशलक्ष टनांवर पोहोचलं, विक्रमी आकडा. पण शेतजमीन कमी होत चालली आहे. उत्पादन वाढतंय, उत्पन्न मात्र अपुरं राहतं. उत्तर आहे अन्न प्रक्रियेत. टोमॅटो विकला तर फक्त टोमॅटो, पण प्युरी, सॉस किंवा पावडर बनवली गेली तर मूल्य तिपटीनं वाढतं. अन्न प्रक्रिया क्षेत्राची एकूण मूल्यवाढ 2014-15मधल्या 1.34 लाख कोटींवरून 2023-24मध्ये 2.24 लाख कोटी रुपयांच्या वर गेली आहे. शेतीची पुढची क्रांती शेतातच नाही, तर ती शेतातून बाहेर पडलेल्या मालाच्या मूल्य साखळीतही आहे. आज ज्याच्याकडे चिप, AI आणि क्वांटम तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे उद्याची आर्थिक आणि सामरिक ताकद आहे. भारत आता फक्त चिप वापरणारा देश राहिलेला नाही. जून 2026पर्यंत 12 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली. 1.5 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे. 6G, अंतराळ, रोबोटिक्स या लाटेवर स्वार व्हायचं आहे. तिच्या मागे नुसतंच धावत राहायचं नाही. उत्पादन जगातलं सर्वोत्तम असलं तरी बंदरांपर्यंत पोहोचायला वेळ लागला तर जागतिक बाजारात आपण कसं टिकणार? गतिशक्ती म्हणजे फक्त रस्ते नाहीत, ती भारतीय मालाची स्पर्धात्मकता ठरवणारी यंत्रणा आहे. आज 142 गतिशक्ती कार्गो टर्मिनल कार्यरत आहेत. आणखी 310 ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. रस्ते, रेल्वे, बंदरं, जलमार्ग सगळं जोडलं तरच उत्पादन धारेला वेग मिळेल. ऑपरेशन सिंदूर याने एक गोष्ट सिद्ध केली. स्वदेशी ड्रोन, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि शत्रूला उत्तर देणाऱ्या मानवरहित प्रणाली रणभूमीवर उतरल्या आहेत. पण युद्धाचं तंत्र बदलत आहे. स्वस्त ड्रोन आता महागड्या शस्त्रांना आव्हान देतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर आणि स्वयंचलित प्रणाली हेच उद्याचं युद्धतंत्र आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्राच्या सहभागानं सुरू झालेल्या नवनिर्मितीला गती द्यावी लागेल. हरित आणि निळ्या धारेमध्ये भारताची 7,500 किलोमीटरची किनारपट्टी केवळ सीमा नाही आहे. 2024-25मध्ये मत्स्य उत्पादन 195 लाख टनांवर पोहोचलं. इलेक्ट्रिक वाहनं, हरित हायड्रोजन, सागरी वाहतूक हे कोट्यवधी कुटुंबांचं उत्पन्न आणि देशाची भविष्यातली अर्थव्यवस्था दोन्ही आहेत. आणि आता 7वी धारा, सॉफ्ट पॉवर. केवळ प्रतिमेची नाही, भारताकडे योग आहे, आयुर्वेद आहे, चित्रपट उद्योग आहे, संगीत आहे, गेमिंग आहे आणि डिजिटल कंटेंटची प्रचंड क्षमता आहे. पर्यटनासाठी सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे. हे रोजगार आणि निर्यातीचंही साधन आहे. यावर काम होण्याची गरज आहे. या सप्तधारा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित होतील तेव्हाच विकसित भारताचं लक्ष्य खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जाईल. पंतप्रधानांच्या